नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण करणे याला खूप महत्त्व आहे. तर आज आपण शिवलीला अमृत मधील 11वा अध्याय पठण करणार आहोत. हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला संपूर्ण शिवलीला अमृत केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते. तर या अध्यायाची फलश्रुती आपण अगोदर बघूया. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ देखील बघणार आहोत. श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा. रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकाग्नी प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते. त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे 32. मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा. सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख. लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख. रुद्राक्ष जप नित्य करता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केली जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचना घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिणी. पूर्वदत्ते येसे लाभीजे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहेजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजदाचे. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीय. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यांचं का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार. अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी. प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार. तेसेच पूर्वी रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सन्न करोनिया. जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्राथिले मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणूने राव प्रधान समोरे धावते. साष्टांग नमुने घराचा आणि ते षोडोपचारे पूजिते. भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन. राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्र
रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्री अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तेसे तेजस्वी उपमातयांसी नाही कुठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदात येची त्या ग्रामेचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छन्न रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मिस्म प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणे संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्राचही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यांचंही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्त त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंद घन नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळूने सौदागर म्हणे महानंदे लागूने लिंग ठेवी जतन आहे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळीस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाले तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठला घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशे त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रते नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवेला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवणे ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा
लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घालती, सूर्यबिंब निघे उदया चळी, तेसा प्रकटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन, चंद्रमोळी संकष्टी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी जुळजुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरे, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविते. वरचे वर कंदुक झेलिती, देवी 10 भुजा पसरून, अकस्मात महानंदेस झेलुनी धरित. हृदय कमळी परमात्मा, म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून. विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुणे त्वरित, नगरा समवेत चालेली. पावली सकळ शिवपदे, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित, त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथे जे गोड उदक, अमृताहून कोटी गुणे. जेथे सूर तरुणची वने, अपारे सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागरे, भक्तांकारणे निर्मिले. जेथे बो संता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाथ. महानंदा तेथ पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणे डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्या सहित भद्रसेना, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेना बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करते, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राच्या आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकला वाटेत दुःख. हे सभा सकळीक, दुःखात नवी पडले पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येत मूर्खपण. तुम्हा वाटले विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणेसी, मूर्छा येऊन पडियेला. अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळोनी. अंतपुरीत सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणीय हाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांगतो विचार. हे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य, तेथूनही झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करुण्या. सत्वांशी निर्मिला पितवसन, रजांशी सृष्टी कथा द्रोहिण. तमांशी रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रुची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणि कठोर. नाही साधन हा रुद्राध्याय, शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकली पडते, त्यांच्या दर्शनी जीव उतरते. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रासंगे रुद्र. मग संप्रदाय ऋषी पासून, भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन, त्याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडली भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर, रिते हिंडू लागले. मग यमे विधी लागे पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमते. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगवना. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे. त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता
भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करे. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करे. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राई धरले दृढ चरण सद्गतीत होऊन बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यांत मुख्य नायक. काळा मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यांपासून. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून. आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांस वमनाहून नीचपूर्ण. विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेते. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपीठा घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रून स्थापिले. स्वधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याने. आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत न अभिकरा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. उर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर. नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता. 4 पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबसते. दिंगतम संहारेती भस्मांगी व्याघ्रंबर. दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन. मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासे धरून. करीत ताडने गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर. भद्रसेना करी जे जेकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तयेवेळी. देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर. डंगा गर्जे अवघ्यांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर. मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भुंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी. नादन माये नभूतरी असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीत असे षडस अन्य शुभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत. आणूनी अर्पी ब्राह्मणाची दक्षिणे लागी भांडारे. मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची एकिले मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवने. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुने. की श्वेतात पले मृडाने रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सांपडे चिंतामणी. क्षुतिदा पुढे क्षीराब्दी ये धावणे. तेसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औतान पादी कयाधू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जेका सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के. हे कमल भवांड मोडून पुनःसृष्टी करणार मागुतेने. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्राधिका. तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातोनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गाहपत्य आहवने उभे टाकले देखता. पराशरादे सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमने. षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडणे. मने स्वामी अंतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता. शिवदूत 4 देखिले दशभुज पंचवदन. तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसुत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊन असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता खिसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्ट बहु. मग
गौबा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णा धव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतचे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तेथे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिला विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेना सुधर्मपुत्राचं राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वइच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जपा रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवण वांच झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणेजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बेसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकेटेल अपर्णा हृदयाच्या मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पण नमस्तो आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर तो आपण जाणून घेऊया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा श्री शिवलीला अमृत अध्याय 11 भावार्थ सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासू प्रधान होता या दोघांना पुत्ररत्न होते ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्याची पूर्वकथा सांगतो पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वैश्या आई भाऊ समवेत राहत होती तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले कारण महानंदा ही शिवभक्त होती तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत ते हे पूजा व्रत व कथापुराण कोंबडा व माकड यांच्या कानावरती पडत असे त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले त्याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव हा माझा प्राण आहे हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले दोघे आसनी बसले रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले ती धावत आली प्रथम माकड व कोंबडा सोडला ते वनात पळून गेले पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले ही देखील सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले तिने कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची
ती इच्छा पूर्ण केली. राजाही त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले. ते सर्वांना शिवभजनाला लावतील. परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील. पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाचे पारायण कर म्हणून सांगितले. सहस्र घटस्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला. 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला. तेव्हा पराशर ऋषींनी त्यांच्या अंगावर रुद्रोदक शिंपडले. त्या योगे तो शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रकट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.